खाली तर लुंगी डान्स करेल तो. शेंगदाणा चटणी आता चाललं आहे बघा. हे बघा इन्ग्रेडियंट तयार झाले आपले. शेंगदाणा पाहिजे आहे, लसूण आहे, मिरची आणि मीठ आहे. तर पहिले आता त्याला थोडं तेल टाकू. तेल टाकत आम्ही बस. मिरची लसूण भाजून घ्या मिरची टाकायचं आणि हळू टाकायचं. लसूण पण टाक. परतून घ्या. थोडं लांब उभं राहायचं. सांग ना असं. सांगा टाकायचं तरी बघा. तुमच्यापैकी किती जण ही मिरची अशीच खातात ते सांगा कमेंट्स करून. आता बघू. आमच्या सोनीने मिरची खाल्ली तर लुंगी डान्स करेल तो. साली काढून झाल्यात आमच्या. आता काय टाकायचं आम्ही. आता हे पण टाकायचंय. मीठ टाकले, मिरची टाकली आणि लसूण टाकले आणि शेंगदाणे भाजलेले ते पण करू. गाईस चटणी तयार झाली आता आपली. तर आजची रेसिपी तर संपते. म्हणजे असं आजच्या ब्लॉगसाठी काय काय केलेलं आहे तर सांग मम्मी काय काय केलं आजच्या ब्लॉगसाठी यश जाधवने रेसिपी केली आहे पहिल्यांदाच. लाईक कमेंट्स नक्की करा.